राज्यामध्ये कोळसा टंचाई असल्याची चर्चा गेले काही महिने सातत्यानं होतीये। जसजसा उन्हाळा तापत चाललाय तसतसा राज्यातल्या कोळसा टंचाईच्यामुळे भारनियमनाचा चटका हा अधिकाधिक जनतेला अनुभवायला मिळतोय। ही सगळी परिस्थिती नक्की काय आहे आणि ही सगळी परिस्थिती नक्की कोणामुळे जन्माला आली आहे याचेही राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे समोर येत आहेत। राज्याचे ऊर्जा मंत्री सातत्यानं कोळशाची टंचाई ही राज्यातल्या वीज नियमनाच्यासाठी अर्थात भारनियमनाच्यासाठी जबाबदार असल्याचं सांगतात। त्यांचं असंही म्हणणं आहे की अनेकदा केंद्राकडून कोळशाचा अपुरा पुरवठा होतो, अनेकदा केंद्राकडून कोळशाच्या वाहतुकीच्यासाठी रेल्वेची अर्थात वॅगनची उपलब्धता करून दिली जात नाही। मात्र हे सगळं सातत्यानं सांगितलं जात असताना आणि त्याची चर्चा ही राष्ट्रीय पातळीवर सुद्धा होऊ लागल्याच्या पासून यात थेट आता केंद्रानं हस्तक्षेप केलाय। केंद्र सरकारच्या पत्र सूचना कार्यालयानं या प्रकरणी हस्तक्षेप करत एक प्रसिद्धीपत्रक काढलं आणि सोमवारी रात्री त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे कसलीही कोळशाची टंचाई नाही। कोळसा पुरेशा पद्धतीनं महाराष्ट्राला पुरवला जातोय। मग जर समजा पुरेसा कोळसा महाराष्ट्रात आहे, अतिरिक्त वीज महाराष्ट्रात आहे, तर भारनियमन का होत आहे? राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचं त्याबद्दलचं उत्तरही तयार आहे। ते म्हणतात राज्यात कुठेच भारनियमन होत नाहीये। या सगळ्या घोळाचा नक्की परिणाम काय आणि हा सगळा विजेचा घोळ हा कोणाच्या फायद्यासाठी घातला जातोय या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा। राज्यात कोळसा टंचाई खोटी की खरी? या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत अरुण सावंत जोडले गेलेले आहेत। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून या चर्चेमध्ये मिलिंद कानडे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आहेत। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून संजयजी ठाकूर आहेत आणि शेतकरी नेते माणिकजी कदम आहेत। सर्व मान्यवरांचे चर्चेत स्वागत। चर्चेला सुरू करण्यापूर्वी दोन तपशील देणं अत्यंत गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण पत्र सूचना कार्यालय काय म्हटलंय ते पाहणार आहोत। पत्र सूचना कार्यालयाच्या माध्यमातून आलेली माहिती आता ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या समोर येते, ती आपण पाहूया। पत्र सूचना कार्यालयानं ही माहिती सोमवारी रात्री प्रसिद्ध केली आणि सोमवारी रात्री ही माहिती प्रसिद्ध करत असताना त्यांनी असं ठामपणे म्हटलं की महाराष्ट्रात कोळशाची कसलीही टंचाई नाही। वीज प्रकल्पांना होणारा कोळशाचा पुरवठा हा या आधी प्रतिदिन 2,14,000 टन इतका होता। तो आता वाढलाय आणि तो आता वाढून 2,76,000 टन प्रतिदिन इतका करण्यात आलेला आहे। हे केंद्र सरकारनं सांगितलं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात कोळशाची कुठलीही टंचाई नसल्याचा दावा केला। या निमित्तानं जी चर्चा सुरू झाली त्यात भारनियमनाच्या बद्दलचे विविध आक्षेप नोंदवण्यात आले। महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यांचं उत्तर या निमित्तानं समोर आलं। महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मात्र राज्यात कुठेही भारनियमन होतंय या शक्यतेला नाकारलाय। ऊर्जा मंत्री काय म्हणतात ते पाहूया। राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आणि कुठेही लोड शेडिंग नाही, भारनियमन नाही, परंतु काळजी मात्र विजेच्या टंचाईची सर्वांना लागून आहे। त्याची कारण असं आहे की एकतर उष्णता याचा उच्चांक फार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे सारखा। दुसरं जे आहे ते कोळशासाठी कोळसा काही ठिकाणी उपलब्ध असला तर कोळशाच्या रॅक्स उपलब्ध होत नाहीत। या चर्चेला आपण पुढे नेऊयात। आपल्या सोबत असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांना या निमित्तानं माझा पहिला प्रश्न आहे। सावंत साहेब, खरं बोलावं आणि खरं सांगावं, राज्यात नक्की काय सुरू आहे? तुमचे मंत्री महोदय म्हणतात भारनियमन नाही पण विजेची टंचाई आहे। दोन्ही वाक्य कशी एकाच वेळेला ते म्हणू शकतात? दोन्ही वाक्यांमध्ये सत्यता आहे। पहा, दोन्ही वाक्यांचा आपण अर्थ जनतेला नीट समजावून सांगितला पाहिजे। ज्याप्रमाणे आपण विषयच ठेवला आहे की राज्यात वीज टंचाई
हे खरं आहे की खोटं आहे? तर सध्या आपण असा विषय घेतला पाहिजे होता की या राज्यामध्ये कोळशाची टंचाई खरं की खोटं? तर खरोखरच या राज्यामध्ये कोळशाची टंचाई आहे आणि अगदी नुसतं हेच आपण- राज्य नाही. सावंत साहेब, आपण मला- त्याच शीर्षकात म्हटलेलं आहे. आपण पाहिलं तर आपण म्हणतोय राज्यात खोटी वीज टंचाई आहे का, असा आपला प्रश्न आहे. तुम्ही सांगा, कोळसा अपुरा आहे का? कोळसा अपुरा आहे का याच्या उत्तरापर्यंत खरं तर जाण्याआधी जे आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण ऊर्जा मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, ते म्हणतात विजेची टंचाई आहे पण भारनियमन नाहीये. रसाजी, कसं आहे, जेव्हा आपण मला बोलण्याची संधी देता तेव्हा कमीत कमी माझी 2 वाक्य तरी पूर्ण होऊ द्यात. जी, नाही तर मी फक्त बोलण्यात काही अर्थच राहत नाही. पहा. मी फक्त आपण शीर्षकाच्या बाबतीत आक्षेप नोंदवला, त्यावर पटकन खुलासा शीर्षक केला. असा पाहिजे होता. परत एकदा सांगतो की या राज्यामध्ये कोळशाची टंचाई हे खरं आहे की खोटं आहे? तर त्याच्यावरती उत्तर मी असं देईन की या राज्यामध्ये खरोखरच कोळशाची टंचाई आहे. आणि नुसतं महाराष्ट्र राज्यच नाही, तर सध्या या देशातील जवळजवळ 9 राज्यांना हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश घ्या, पंजाब घ्या, हरियाणा घ्या, राजस्थान घ्या, तामिळनाडू घ्या, ही राज्यांची प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आता आपण मगाशी एक लेटर दाखवलं, तर त्या लेटरवरती मी जनतेला हे सांगेन की माझ्याकडे सुद्धा आपले जे केंद्रीय जे सचिव आहेत, IAS अधिकारी अनिल कुमार जैन, जे आपल्या ऊर्जा खात्याचे सचिव आहेत, ते लेटर सर्वांना पाहता येईल. मी सुद्धा इथे आपणास या मोबाईलद्वारे दाखवत आहे. आता या देशाचे पंतप्रधान गेली 8 वर्ष सतत खोटं बोलत आहेत. तर त्या पंतप्रधानांना एखादं लेटर दाखवणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. खोटं लेटर दाखवणं, त्याप्रमाणेच हे एक लेटर आलेलं आहे. आणि आपण असं भासवण्याचा प्रयत्न करत आहात की हे बघा, ही सध्याची कोळशाची परिस्थिती. परंतु सध्या परिस्थिती काय आहे? सावंत साहेब, तर या राज्यामध्ये एकच वाक्य बोलतो, या राज्यामध्ये आणि ज्या ज्या राज्यांमध्ये, आता थोडीच राज्य आता उरलीत, अगोदर होती आमच्याकडे, परंतु ज्या ज्या राज्यांमध्ये या भारतीय जनता पार्टीची पूर्णपणे सत्ता नाहीये, अदर दॅन बीजेपी आहे, तिथे तिथे हे कोळशाचा पुरवठा कमी करत आहेत. आणि जर कोळशाचा पुरवठा सावंत जायला साहेब, झाला तर वॅगनचा तुटवडा करायचा, म्हणजे जेणेकरून या राज्यांना कुठे ना कुठे विजेच्या संकटाशी सामना करावा लागला पाहिजे. आपण असं म्हणताय की भाजप शासित राज्य नाही म्हणून महाराष्ट्राला पुरेसा कोळसा मिळत नाही. आकड्यात असं सांगितलं जात आहे की काल जेवढा कोळसा मिळत होता त्यापेक्षा जास्त कोळसा आज मिळतोय. आज प्रति दिवस महाराष्ट्राला 2,76,000 टन कोळसा मिळतोय. तुमचं म्हणणं आहे की म्हणे हा इतका कोळसा दिल्याच्या नंतर त्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे उपलब्ध नाहीये. मग मला एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या की जर समजा केंद्राकडून इतका कोळसा येतोय तर तो कुठे पडू नये? पहा, माझ्याकडचं लेटर आता मी जनतेला दाखवू शकत नाही, नाहीतर त्या लेटरमध्ये ना स्पष्टपणे लिहिलेलं आहे. स्वतः या केंद्र सरकारचे जे सचिव आहेत, IAS अधिकारी, ते आपली चूक पूर्णपणे मान्य करतायत. त्यांनी असं म्हटलंय की 2021 मध्ये, म्हणजे त्यांनी एक टार्गेट ठेवलं होतं 2021-22 मध्ये की 260 मॅट्रिक टनाचा कोळसा उपलब्ध करून द्यायचा आपल्याला. परंतु त्यांनी दिला किती, ऍक्च्युअल प्रोडक्शन किती केलं, तर 237 मॅट्रिक टन. आणि अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेले आहेत की आमचं टार्गेट जे होतं त्यावेळेचं ते 1 BT कोल उत्पादनाचं होतं, परंतु केलं किती, 2024 पर्यंत आम्ही 1 BT करणार, परंतु 2021 एका वर्षामध्ये त्यांनी फक्त 700 मॅट्रिक टनच उत्पादन केलं. आता जनतेला, सर्वसामान्य जनतेला कदाचित हे BT आणि MT हे काय कदाचित कळणार नाही, परंतु मी सोप्या भाषेत सांगतो की केंद्र सरकार आज कोळशाचं उत्पादन करण्यामध्ये पूर्णपणे सपशेलपणे फेल गेलेले आहे. आणि जर उत्पादन झालंच तर त्या उत्पादनाचं वितरण करण्याकरता फेल जात आहे. आणि म्हणून काही राज्यांमध्ये हे संकट भेडसावत आहे. मग सावंत साहेब, 2,76,000 मेट्रिक टन, 2,76,000 टन कोळसा प्रतिदिन महाराष्ट्रात येत नाही. पहा, आता तो कोळसा येत नाहीये म्हणूनच तर कुठे कुठे संकटाला आता आम्ही पुढे जाणार सामना करण्याकरता. परंतु आज जर सांगायचं झालं थोडक्यात, तर पहिली गोष्ट म्हणजे गेले 5 दिवस या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही विजेचं भारनियमन केलं गेलं नाही आहे. विरोधक जो काही आरडाओरड करत आहेत हा फक्त आणि फक्त या सरकारला बदनाम करण्याकरता आहे. या 5 दिवसात एकदाही भारनियम झालेला नाहीये. आपण सत्यता असत्यता याचीही पडताळून पाहू. राज्यभरातून या निमित्तानं आमच्यापर्यंत पोहोचलेला तपशील असा आहे की अनेक ठिकाणी अघोषित भारनियमन सुरू आहे. काही ठिकाणी 15 मिनिट आहे, काही ठिकाणी अर्धा तास आहे, काही ठिकाणी 1.5 ते 2 तास अचानक वीज जातीये, कुठल्याही प्रकारे उत्तर सापडत नाहीये. फक्त 1 सेकंद बोलतो मी, फक्त 1 सेकंद. जी, आपण आता म्हणालात
की राज्यामध्ये काही ठिकाणाहून अशा तक्रार येतात की आमच्याकडे एक एक दोन दोन तास किंवा अर्ध्या तासाकरता वीज जात आहे. याचं खरं उत्तर जनतेला कळलं पाहिजे. ते हे आहे की पुढे पावसाळा येत आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे विजेचं संकट येऊ नये किंवा लाईट बंद होऊ नये याच्याकरता एक सर्व्हिसिंगच्या गोष्टी केल्या जातात. त्या काही भागात होत आहेत आणि तिथे अर्ध्या अर्ध्या तासाचं किंवा 15 तासाचं करता लाईट जात असेल, परंतु त्याचा अर्थ भार नियमन होतंय असं घेऊ नये. सर्व्हिसिंग ठीक आहे. चालू आहे हे मात्र खरं आहे. आपण दिलेल्या सगळ्याच मुद्द्यांच्या आधारे याच्यावरचं एक उत्तर आपल्याला पटकन भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत असलेल्या कानडेजी यांच्याकडून घ्यायचं आहे. मिलिंदजी, ज्या पद्धतीची उत्तरं समोर येत आहेत, सत्ताधाऱ्यांचे दावे समोर येत आहेत, त्याची वस्तुस्थिती आणि केंद्र सरकारनं दिलेल्या तपशिलाच्या बद्दलचं आपलं एकत्रित मत अपेक्षित करतो. मिलिंद कानडे. हो, धन्यवाद. मी प्रेक्षकांना आणि चव्हाण साहेबांना सांगू इच्छितो की भार नियमन निश्चितच होत आहे. जी काय तांत्रिक माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 24,400 मेगावॅटची मागणी आहे आणि पूर्ण महानिर्मिती, खासगी प्रकल्प आणि केंद्रीय प्रकल्प मिळून 23,100 मेगावॅट एवढीच फक्त वीज निर्मिती महाराष्ट्रात होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ असा आहे सध्याची या राज्याची विजेची जी मागणी आहे ती 28,600 मेगावॅट आहे. जे तूट आपण आहे खूपच ती कमी सांगितली. जी तूट आहे 28,600 मेगावॅट आपल्याला हवी आहे सध्या. या राज्यामध्ये 1,300 मेगावॅटची तूट आहे आणि ती तूट भार नियमनाद्वारे पूर्ण केल्या जाते आहे. हे निखालस सत्य आहे आणि सावंत साहेब जे काय माहिती सांगतायत ती निखालस खोटी आहे. आता दुसरं तथ्य मी सांगू इच्छितो की जे काय सावंत साहेब सांगतात की कोळशाचा पुरवठा नाही. हे बघा, कोळशाची खाण त्या ठिकाणी तिथे कंटिन्युअस मायनर्स ऑपरेट होतात. वेगवान मालगाड्या उपलब्ध आहेत. कोल प्लांट मध्ये जे थर्मल पॉवर प्लांट आहेत तिथे उत्कृष्ट दर्जाचे कोल हँडलिंग प्लांट्स आहेत. त्याच्यामुळे जो तात्विकरित्या तत्वतः 4 आठवड्याचा कोळशाचा साठा ठेवावा लागतो तो आजकाल या नव्या तांत्रिक प्रगतीमुळे 1 आठवड्याचा कोळसा पुरेसा आहे. सगळे जे महानिर्मितीचे प्रकल्प आहे ते योग्यरित्या चालतात आहे. हा अगदी अगदी मिलिंदजी एक आणखी तपशील फक्त याच्यामध्ये जोडतो. तुम्ही जो मुद्दा मांडता आहात त्याच्याच अनुषंगाने एक तपशील जोडतो. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये माध्यमांना, आपल्या लाडक्या माध्यमांना हाताशी धरून राज्य सरकारच्या वतीनं कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न केला जातोय, भीती निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की बघा 2च दिवसाचा कोळसा उरला. मिलिंदजी, आपण आता सुस्पष्टपणे असं म्हणालात की एका दिवसाचा कोळसा जरी असला तरी पण काहीही अडचण नाही. आता याच अनुषंगानं मिलिंदजी मी आपल्यालाच विचारतो, तुम्ही तुमचं उत्तर पुढे न्यावं. राज्यात 2 दिवसाचाच कोळसा उरला हे सांगून भीती जन्माला घालून कोणाचा काय फायदा आहे? मिलिंदजी, आपल्याला विचारलाय, माझा आवाज आणि प्रश्न पोहोचला? मला ऐकून आलं. जी, ऐकून आलं मला. प्लीज सांगा पुन्हा प्लीज. जी, मी असं विचारत होतो आपल्याला की राज्यामध्ये 2च दिवसाचा कोळसा वीज प्रकल्पांकडे आहे असं सांगून जी भीतीदायक परिस्थिती निर्माण केली जाते ती का केली जाते, कोणाच्या फायद्यासाठी? एक तर सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेला भीती दाखवू नये. मी तांत्रिक दृष्ट्या सांगतो की कोणत्याही थर्मल पॉवर प्लांटला 2 दिवसाचा कोळशाचा पुरवठा पुरेसा आहे. मी मगाशी जे सांगत होतो, बऱ्याच थर्मल पॉवर प्लांटला खाणीपासनं पॉवर प्लांट पर्यंत म्हणजे पीट टू प्लांट असे कन्व्हेअर बेल्ट लावलेले आहेत. त्याच्यामुळे कोळशाचा पुरवठा उत्तमरित्या होऊ शकतो. तिथे कुठेही मालगाड्यांची रेकची आवश्यकता नसते. हा जो काही दोष आहे तो व्यवस्थापकीय दोष आहे. यांनी आधीपासून कोळशाचा पुरवठ्याच्या ज्या गोष्टी करतात ते असं नाही आहे. यांनी वेळच्या वेळी पॉवर परचेस अग्रीमेंट्स केले नाही. ज्या विविध राज्यांकडनं केंद्र सरकारकडनं पुरवठ्यासाठी अग्रीमेंट्स करायचे असतात, यांना माहित नव्हतं का की उन्हाळ्यामध्ये 24,400 पर्यंत डिमांड जाते. ही जर डिमांड आधीपासून जाते माहित असेल तर तशी योजना करायला पाहिजे. आपल्याकडे निर्मिती क्षमता 23,000ची आहे आणि आपण जर मागणी 24,000ची होणार असेल तर 1,000 मेगावॅटचा तुटवडा राहणारच आहे. मग तो तुटवडा भरून काढण्यासाठी आधीच पॉवर परचेस अग्रीमेंट करायला पाहिजे. मला मध्येच तुम्हाला रोखावं लागतंय. कानडेजी ऐका, आपण कृपया आपण जनतेला निदान खोटी माहिती तरी सांगू नका. सध्या परिस्थिती काय आहे ती सांगितली तर फार बरं होईल. आपण मगाशी मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला, परंतु केंद्र सरकार स्वतः, केंद्र सरकारचे मंत्री, ऐका कानडे, केंद्र सरकारचे ऊर्जा मंत्री आणि प्राधिकरण, केंद्रीय ऊर्जा प्राधिकरण स्वतःच म्हणते की ही गोष्ट खरी आहे की
कोळशाचं उत्पादन हे काही प्रमाणात कमी होते, तरी सुद्धा घाबरू नका, हे स्वतः केंद्र सरकार सांगते. मी तुम्हाला आणि जनतेला एक माहिती सांगतो, त्याच्यावरून चित्र उघड होईल. या देशामध्ये विजेचं जे काही एकूण उत्पादन सध्या होतंय ते आपल्या देशासाठी 3.95 लाख मेगावॅट आहे, 3.95 लाख मेगावॅट. आणि भारत सरकार जे आहे आपलं ते किती करतंय तर 2.35 लाख मेगावॅटचं थर्मल वीज प्रोडक्शन होतंय, 2.35 थर्मल. त्याच्यानंतर 2.10 लाख कोळशापासून बनतंय, 2.10 लाख मॅट्रिक टन उत्पादन विजे आपल्या कोळशापासून होते. आणि हाच कोळसा मागच्या 21 आणि 22 वर्षामध्ये केंद्र सरकारकडून कमी उत्पादन केला गेला, हे लिखित आलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही म्हणता की केंद्र सरकारचा याच्यात काहीच दोष नाही, भरपूर प्रमाणात उत्पादन आहे. याच्यात एक मिनिट अरुण सावंत पटकन पुढच्या याच तुमच्या मुद्द्याच्या अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारतो. आणि अरुण सावंत यांनी उपस्थित केलेल्या एका माहितीच्या आधारे आपल्यासोबत असलेले राजकीय विश्लेषक संजयजी ठाकूर यांना बोलतं करतो. संजयजी, आपण ऐकलं असेल अरुण सावंत स्वतः म्हणाले गेल्या 21-22 वर्षात कोळशाच्या उत्पादनाच्या बाबत अनियमितता दिसली. आता हे 21-22 वर्ष कोणाचं सरकार होतं याच्यावर बोलायचं का नाही बोलायचं? सध्या जी परिस्थिती आहे महाराष्ट्रात, त्या परिस्थितीत आपण जर का बघायला गेलो तर ही गोष्ट खरी आहे. जेव्हा 2014च्या आधी युपीएची गव्हर्नमेंट होती, जेव्हा ते कोयला घोटाळा झालेला मोठा, आणि त्याच्यामध्ये तेव्हा ददेन प्राईम मिनिस्टर सांगत होते की 1 ग्राम कोळसा सुद्धा काढला गेलेला नाही. मग घोटाळा कुठे? परिस्थिती अशी आहे कि अपनी जान छुड़ा लो, दूसरे के गले में डाल दो. महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र का शेतकरी किसान संजय वो ठाकुर परेशान जी, है, उससे कोई लेना देना नहीं है. संजय ठाकुर जी, कोयले घोटाले की बात तो आपने कही. संजय ठाकुर जी, आप राजकीय विश्लेषक है, आपने कोयले की बात की, लेकिन आपको इतना तो मालूम होना चाहिए कि ये कोयला घोटाला सिर्फ और सिर्फ आरोप था, ये कोई घोटाला नहीं था. यह साबित किया सीबीआई ने, सुप्रीम कोर्ट ने, फिर भी आप बोलते कि कोयला घोटाला हुआ करके. आप राजकीय विश्लेषक है, आप सच बात कहने की हिम्मत करो. सावंत साहेब, सावंत सावंत साहेब, आपण मराठीत बोलू शकता, आपण मराठीतच उत्तर दिलं तर बरोबर. आप जब बोल रहे थे तो मैं सुन रहा था. नहीं, नहीं, आप संजय जी, आपण राजकीय विश्लेषक आहात. आपण त्यांना त्यांचं म्हणणं सावंत साहेब त्यांनी एखादं म्हणणं मांडलं तर त्यांना त्यांचं ते पूर्ण करू द्यात म्हणणं. मगाशी मी तुम्हाला एका क्षणासाठी थांबवलं तर तुम्हाला आवडलं नाही. पहा, मी एक क्षण काय, मी 1 तास थांबायला तयार आहे, परंतु जनतेमध्ये खोटी माहिती गेली नाही पाहिजे. या जनतेने ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे की कोयला घोटाला हा सिर्फ और सिर्फ सफेद झूठ था. फिर भी आप कैसे कहते हो की कोयला घोटाला हुआ? सावंत साहेब, एकदा उत्तर येऊ द्यात, उत्तर पूर्ण होऊ द्यात संजय ठाकूर यांचं. त्यांच्या विश्लेषणाच्या नंतर परत बोलू आपण. जनतेने कोणावर विश्वास ठेवावे? केंद्र सरकार त्यांनी लिखित दिलेलं त्यांच्यावर विश्वास ठेवावे कि तुमची बडबड चालू है त्याला विश्वास ठेवावे? तुम्ही सांगा मला. संजय ठाकुर जी, तुम्ही मैं यहाँ बड़बड़ करने के लिए आया नहीं हूँ. आप अपनी लैंग्वेज पर लगाम लगाइए. मैं यहाँ बड़बड़ नहीं कर रहा हूं, मैं जनता को सच स्थिति कह रहा हूं. आप तुम्ही तुमची भाषा सुधारा. मी जनतेला सत्य कथन करतो इथे. मी जनतेचा जर सांगत असणार तर कदापि सहन करणार नाही. नाही, एक मिनिट सावंत साहेब, हे व्यक्तिगत काय करणार मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. सावंत साहेब, हे व्यक्तिगत पातळीवर जाता कामा नये. संजय ठाकूर त्यांचं मत मांडतायत, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. संजयजी, कोयला घोटाळा होता का मला सांगा, की फक्त आरोप होता? तो चालणार, पण तुम्ही खोटं बोलताय. जर का कोणी हे बोललं तर तुम्हाला नाही चालणार, असं आहे का? संजयजी, आपण आपल्या मुद्द्याला पूर्ण करावं. त्यांनी विचारलेला प्रश्न असा आहे की कोळसा घोटाळा झाला होता का? त्यावेळेच्या सीएजीनी जे काही मत मांडलं त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या मतामध्ये परिवर्तन केल्याचं सांगितलं. आणि त्या विनोद राय यांना पुढे कशा पद्धतीनं काय बक्षिशी मिळाली हा नंतर वेगळा राजकारणाचा भाग आहे. आपल्याला कोळसा घोटाळ्याच्या पलीकडे जाऊन जो महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की गेल्या 20-22 वर्षात स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते या चर्चेत सांगतायत. तुम्ही स्वतः बोललात ना अरुण सावंत. मी या चर्चेमध्ये कुठेही असं म्हटलं नाहीये की गेली 20-22 वर्ष कोयल्याचं अनियमितता होती आणि आमचं सरकार होतं. आपण रिवाइंड करावं. माझ्या कुठेही असं वाक्य आलेलं नाही. कमाल करताय तुम्ही, स्वतः बोललात. नाही, संजयजी आणि मिलिंद कानडे दोघंही ऐकतात, माणिक कदम आहेत आपल्यासोबत, तेही ऐकतात, आणि तुम्ही म्हणता की तुम्ही बोललाच नाहीत म्हणून. प्रसादजी, मी असं कुठेच बोललो नाहीये. आता पाहू शकता पुन्हा चर्चा. कळायचं ते कळून चुकलाय.
जनतेला जे सत्य कळायचं आहे ते कळून चुकलाय आणि मला माझी विनंती आहे की संजयजी आपण आपलं उत्तर पूर्ण करावं. बिलकुल. सावंतजींना बोलू द्या, काही बिलकुल. हरकत नाही. संजयजी, काही हरकत संजयजी, नाही. आपलं म्हणणं पूर्ण जनतेला करा. सत्य कळलेलं आहे, आम्हाला बोलायचीच गरज नाही आहे. देखिए परिस्थिति बोला साहब, गंभीर बोला। इसीलिए है कि महाराष्ट्र में जो इस समय सरकार चल रही है उसकी भूमिका अलग है। केंद्र सरकार लिखित रूप से ये बता रही है, उसको मानने के बजाय कांग्रेस के प्रवक्ता कह रहे हैं जो मैं कह रहा हूं वही सत्य है। वो नेशनल टीवी पे बैठ के प्रधानमंत्री को झूठा बोलने वाला कह सकते हैं, लेकिन वो झूठ बोल रहे हैं, वो कोई बात कर रहे हैं, झूठी बात कर रहे हैं। अगर ऐसा कोई बोलने का प्रयत्न करे तो उसको चुप कराने का प्रयास कर रहे हैं, क्योंकि इनको सत्य सुनना ही नहीं है, इनको सत्य जानना ही नहीं है। इनको समझा के भेजा गया है कि आपको यही बात कहना, जाके कोई कुछ भी कहे आप यही कहते रहना। अरे भाई साहब, महाराष्ट्र की जनता की चिंता करिए, महाराष्ट्र के शेतकरी किस तरह से परेशान है, गांव के किसान कैसे परेशान है, गांव के लोग कैसे परेशान है, उसकी चिंता करिए। जी, बजाय याच्या- उसकी याच्यावर बात करने याच्यावर एकदा के, पटकन माणिक वो कदम सच- यांचं निरीक्षण मैं घेऊया. सच बोल रहा हूँ, वो झूठ बोल रहे हैं, आप खाली ये बात कर रहे हैं। जी, जो संजय आप ठाकूर, कह रहे हैं, संजय जी, सच्चाई नहीं जी, है। संजय जी, माणिक कदम आपल्या सोबत आहेत. माणिक कदम आपल्या सोबत आहेत, शेतकरी नेते या नात्यानं आपल्या बरोबर ते कायम चर्चेत असतात, परिचित आहेत. अरुण सावंत, थोड्या वेळापूर्वी आपण राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं. ते म्हणतात भारनियमन नाहीच आहे. माणिक कदम, आपण सांगावं काय अनुभव आहे आता शेतकऱ्यांचा. दुसरा महत्वाचा मुद्दा, भारनियमनाचं नवं वेळापत्रक आलेलं आहे. दिवसा 8 तास किंवा रात्री 8 तास वीज देऊ, अशा प्रकारे त्यात अधिकृत लेखी घोषणा झालेली आहे. इतकं सगळं करून राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणतात भारनियमन नाही, टंचाई आहे. आदरणीय सावंत साहेब, आत्ताच सांगतोय तुम्हाला मी, गेल्या 8 दिवस झालं माझं ज्या ठिकाणी शेत आहे त्या ठिकाणी रात्रीचीच लाईट होती मला, आणि आजचा सोमवार आहे, आज 8 वाजता लाईट आली आणि आता 4:30 वाजता लाईट गेली. तर मला जे तुमच्या डिबेटला बसायला सुद्धा उशीर जे झाला ते हातपाय धुवून या ठिकाणी मी बसलेला आहे एका ठिकाणी. हे सांगतोय तुम्हाला, महाराष्ट्रात तुम्ही आपण लाईव्ह शो आहे हे, आपण जर जनतेला एखादा फोन जोडून दिला असता या ठिकाणी आणि लोकांना जर, शेतकऱ्यांना किंवा जनतेला जर सांगितलं असतं तर राज्यामध्ये भारनियम चालू कुठं कुठं आहे कुठं कुठं नाही, दनादन फोन आले असते, आपल्याला फोन सुद्धा उचलायला वेळ कमी पडला असता. बिलकुल माणिक कदम, आपण जे सांगताय महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचप्रमाणे, आपण जे सांगताय त्याप्रमाणे महाराष्ट्रातली जनता हा कार्यक्रम पाहते आणि त्याच्यातल्या काही इच्छुकांना आपण सांगूयात की जर समजा त्यांच्या गावात भारनियमन असेल तर अरुण सावंतांना थेट बोलून ते सांगू शकतात की काय प्रकारचा अनुभव आहे. तुम्ही या मुद्द्यावर अधिक भर द्यावा माणिक कदम, की राज्यात आत्ताच्या घडीला विजेच्या अनियमित पुरवठ्याचा काय परिणाम शेतकऱ्यांवर होतोय. मी वारंवार हेच सांगायला लागलेलो आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं कांदा पीक असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं उन्हाळी जे काय ऊसाची आता लागवड झालेली आहे त्याच्यामुळे सुद्धा आता उत्पादनामध्ये घट होणार आहे. विविध भाजीपाला असेल, भाजीपाल्यामध्ये सुद्धा रात्रीच्या ह्या लाईटमुळे भाजीपाल्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं उत्पादन घटायला लागलेलं आहे. दुसरी बाब महत्वाची म्हणजे आतापर्यंत हे काय म्हणायचे, राज्यामध्ये महाभयंकर कोळशाचं टंचाई आहे आणि विजेची अनियमितता आहे, वीज टंचाई कुठंच नाही असं म्हणायचे, म्हणजे हे म्हणायला तयारच नव्हते. ज्यावेळेस आपण सगळे चॅनलच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि शेतकरी, थांबा साहेब, शेतकरी सुद्धा म्हणायला लागले, सगळ्यांचा रोष वाढला आणि आम्ही ठामपणे सांगत होतो की राज्यामध्ये वास्तविक आता लोड शेडिंगची गरज नाही. तुम्ही जे काय तुमचा कारभार आहे गळती थांबवा, चोरी थांबवा, आणि जे काय विजेची अनियमितता होती ती गळतीमध्ये आणि चोरीमध्ये होत आहे हे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगायला लागलो त्यावेळेस पुढे महाराष्ट्र सरकार खडबडून जाग झालं आणि आता लय बोंबाबोंब व्हायला लागलेली आहे. मग प्रकाश अधिकारी माणिक कदम, हे जे सगळे दावे आपण करताय, थोड्या वेळापूर्वी मिलिंद कानडे यांनी पण काही मुद्द्यांना समोर आणलं, काही तथ्य संजयजी ठाकूर यांनीही मांडली. अरुण सावंतांना काही ती पटताना दिसत नाहीये. सावंत साहेब यांना एक संधी देऊयात. अरुण सावंत, आपण उत्तर देणार आहात माणिक कदम यांच्या मुद्द्यांना. पहिली गोष्ट म्हणजे माणिक कदमजी, आपण मला वाटतं जालनाचे आहात आणि जालना जिल्हा म्हणजे महाराष्ट्र राज्य होत नाही हे आपण लक्षात घ्यावे. दुसरी गोष्ट, ज्या जालन्याचे आपण आहात, मला वाटतं तिथेच केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत रावसाहेब दानवे, ते सुद्धा जालन्याचेच आहेत असं माझा अभ्यास आहे. तर कृपया आपण रावसाहेब दानवेंकडे सुद्धा एक निवेदन द्यावं की आपण केंद्र सरकारला सांगावं की माझ्या या राज्यावरती आपण अन्याय करू नये, दुटप्पी भूमिका घेऊ नये. आपण पंतप्रधान अख्ख्या देशाचे आहात
आपण काही राज्यांचे पंतप्रधान नाहीत, तेव्हा दानवेंकडे आपण जरा मागणी करावी माझ्या वतीने सुद्धा. अहो, तिसरी सावंत गोष्ट, साहेब, तिसरी गोष्ट. केली. सावंत साहेब, ते केलेली तुमच्याकडे आहे. मदत त्याच्या मागायला घरी गेलतो. येतात. ऐका. ते तुमच्याकडे मदत मागायला येतात, तुम्ही सांगतात केंद्राकडे जा म्हणून. ऐका, जे सत्य आहे ते मी त्यांना सांगतोय, कारण त्यांच्या बाजूलाच ते राहतात. ज्याप्रमाणे ते आता म्हणत आहेत की माझ्या जालन्यामध्ये ही परिस्थिती आहे, तर तुमच्या जालन्यामध्ये साहेब काही नागपूरला ठिकाणी ही सुद्धा परिस्थिती भारनियमन असू आहे. शकेल, परंतु ते लोड शेडिंग अख्ख्या नाही. महाराष्ट्रात सध्या सावंत पावसाळा अख्ख्या समोर आहे. महाराष्ट्रात पाळती पावसाळा आहे. समोर जेव्हा असतो तेव्हा हे तर राज्य आपण- सरकार पावसाळ्यामध्ये लोड शेडिंग होऊ नये, विजेची टंचाई होऊ नये, वीज बंद होऊ नये याच्याकरता उपाययोजना आखत असते. आणि त्याच्यामध्ये काही काळ चेकिंग केलं जातं, अर्ध्या तासाकरता काही ठिकाणी चेकिंगचं काम चालू असतं, आणि त्याला आपण लोड शेडिंग म्हणून या सरकारला बदनाम करण्याचा मला एक प्रयत्न सांगा, करताना एक तो मिनिट. बंद करावा. अहो, एक मिनिट माणिक कदम, एक मिनिट. एक तांत्रिक मुद्दा आहे. जर समजा सरकारला असं सांगायचं आहे ना की लाईनची दुरुस्ती, देखभाल याच्यासाठी म्हणे काही क्षणासाठी वीज जातीये, हे सगळं तुम्हाला एप्रिलच्या आधी नाही करतायत का? हे काम एप्रिल पासूनच सुरू झालेले, आता झालं नाहीये. फेडवरची जाते, आता एका फक्त डिबेट फेडवरची. चालू आहे, तेव्हा मी अशी तुम्हाला ही पूर्ण माहिती भागातली सांगतोय. लाईन ठीक आहे. या मिलिंद सरकारने कानडेजी, वेळीच सरकार जागा झालेलं आणि वेळीच उपाय करत आहेत. मिलिंद कानडेजी, उन्हाळा येऊन 15 दिवस होऊन गेलेले आहेत. एप्रिल 15च्या नंतर आपण चर्चा करतोय आणि सरकारचे प्रतिनिधी सांगतात विजेच्या लाईनची दुरुस्ती देखभाल होत असल्यानं काही ठिकाणी वीज जातीये. मी आता मला सावंत साहेब, माझं फक्त मुद्दा एकदा फक्त ऐकून घ्या शांत चित्ताने, मग बोला. सगळी जनता बघते आहे. अहो, जेव्हा काही देखभालीचं काम होतं ना, तेव्हा एक फीडर बंद केला जातो, एक फीडर. पूर्ण वस्ती किंवा पूर्ण जागा नाही, पूर्ण शहर किंवा गाव नाही. बरोबर. तर देखभाली दुरुस्ती ज्या करायच्या असतात त्या आता ऍट द पीक अवर नाही केल्या जात. त्या नेहमी जेव्हा पीक रिक्वायरमेंट नसते तेव्हा केली जातात. एक सगळ्यात महत्वाचं. आणि भर उन्हाळ्यामध्ये जेव्हा डिमांड जास्ती आहे, सगळी विजेची उपलब्धता कमी आहे, त्यावेळेस कधीच असं काम केलं जात नाही, देखभाल दुरुस्तीचं काम. आपण कोणत्याही तांत्रिक विश्लेषकाला किंवा इंजिनियरला, इलेक्ट्रिक इंजिनियरला विचारा की असं होतं का. कानडे, हे तुम्हाला कोणी सांगितली? व्यवस्थापकीय कोणी माहिती ऊर्जा दिली? मंत्रालयाचा दोष आहे की कानडेजी. यांनी आधी तजवीज केली नाही, म्हणून त्यांना आता हे सगळं भार नियमाला सामोरं जावं लागतंय. कानडे साहेब, तुमचं म्हणणं मी ऐकलं शांत चित्ताने. तुम्ही जे म्हणत आहात ते पीक हावर्स मध्ये अशा गोष्टी केल्या जात नाही. तुम्हाला कोणी माहिती दिली ही की पीक हावर्स मध्ये सगळं काम होतंय म्हणून? सरकारला अहो, एवढं माझा तरी अभ्यास माहिती आहे आहे, की मला कधीही कोणाच्या कामं केली माहितीवर पाहिजे बघायची ती. गरज नाही. सरकारच्या माझा अभ्यास आहे. तंत्रज्ञ जे कोणी माझा आहेत, अभ्यास आहे सावंत विजयतंत्री साहेब, आहेत. उगाच बडबड करत नाही मी. नाही, आता तुम्ही खूप हुशार व्यक्ती आहात कानडे साहेब. तुम्ही आता हा, ऐकून घ्यावा ना. त्यासाठी सांगायची तुम्हाला गरज नाही हो. सत्य बोललेलं तुम्हाला मी आवडत आभारी नाही. आहे आपला. सत्य बोललेलं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याला आवडत नाही. असत्य हाच तर तुमचा मूळ बघा, पाया आहे तुमच्या पक्षाचा. आम्हाला- तुमच्या लेखी काँग्रेसचे सगळेजण खरं बोलतात का अरुण सावंत? मी असं म्हणत नाही की आम्ही सगळे सत्यवादी आहोत, अरे, परंतु ज्या मग एका प्रमाणे मुद्द्यावर तर असत्याचा कायम भडीमार- राहा, एका मुद्द्यावर तर कायम राहा. तुम्ही म्हणता ऐका. भाजपवाल्यांना खरं बोललेलं चालत नाही आणि काँग्रेसवाले पूर्ण खरं हे बोलत पहा, नाही. ज्याप्रमाणे असत्याचा भडीमार गेली 8 वर्ष या देशामध्ये चालू आहे भारतीय जनता पार्टी मार्फत, तसा भडीमार काँग्रेसवाले कधीच करत नाही. मला सांगा अरुण सावंतजी की 5 वर्ष त्याच 8 वर्षांमधली भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात होतं तेव्हा का लोड शेडिंग नव्हतं, कोणी तेव्हा का सांगितलं? भारनियमन नाही, नव्हतं? नाही, कोणी सांगितलं तुम्हाला की गेल्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये लोड शेडिंग झालं नाही असं कोण म्हणतं आपल्याला? अरे अनुभव भारतीय- आहे, नाही, अनुभव आहे. आपण भारतीय- सांगता की अनुभव. भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या काळामध्ये सुद्धा लोड शेडिंग 2 वेळा झालं होतं मोठं, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. अहो 2 आणि वेळा किती वेळासाठी झालं होतं, कसं झालं होतं, कुठे झालं होतं याचाही तपशील लागेल. पहा, तुम्हाला आता सगळ्या गोष्टी हव्या असतील तर आपण चर्चा संपल्यानंतर मी तुम्हाला देईन ते. बरं. तुम्ही माझ्याकडे आता जर सगळ्याचा पाढा वाचायला लागलात तर ते अशक्य आहे मात्र. मिलिंद कानडे आणि त्याचबरोबर इतर असलेल्या प्रत्येक मान्यवरांना आपल्या या ज्या दाव्यावर आपण पटकन बोलतं करूया. 30-30 सेकंद मी प्रत्येकाला देतो. सगळ्यात आधी माणिक कदम, आपण सांगा 5 वर्षाचं सरकार 2014 ते 2019 जेव्हा होतं त्यावेळेला भारनियमनाची वीज पुरवठ्याची परिस्थिती काय होती? शेतकऱ्याला शक्यतो दिवसा लाईट दिल्या जात होती, ही वस्तुस्थिती खरी आहे. पण लास्टच्या 1 वर्षामध्ये त्या ठिकाणी सुद्धा भारनियमन थोड्या प्रमाणामध्ये शेतीसाठी करण्यात आलं होतं. परंतु आज जे काय ह्या राज्यामध्ये सुरू आहे, अत्यंत बेजबाबदारपणे हे सगळं म्हणजे विद्युत वितरण कंपनी वागत आहे. प्रकाश गडवरले जे काही अधिकारी बसलेले आहेत त्यांना काही देणं घेणं नाहीये. त्या अधिकाऱ्यावर कोणाचं वचक नाहीये. हा ठीक माझा आहे. एक या मुद्द्याला आपल्याला वेळेत उत्तरही घ्यायचं आहे. मिलिंद कानडे यांना 30 सेकंदाचा पटकन वेळ देतो. चर्चेच्या या भागाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. मिलिंदजी, आपण सांगा
5 वर्षात काय नियोजन करून भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षात काय प्रकारचं नियोजन करून भारनियमनाचा प्रश्न निकाली काढला गेला होता, आता काय चुकलंय? जेव्हा फडणवीस सरांचं सरकार होतं त्यावेळेस जितकी विजेची मागणी होती ती विजेची मागणी पुढे किती वाढणार आहे या अनुसरून वेळच्या वेळी पॉवर परचेस अग्रीमेंट केल्या गेले. महानिर्मितीची किती वीज क्षमता आहे, खासगी प्रकल्पांकडनं किती वीज मिळू शकते, केंद्रीय प्रकल्प जसे एनटीपीसी आणि सेंट्रल ग्रिड यांच्याकडनं किती वीज मिळू शकते याचा आढावा घेऊन आवाका घेऊन पुढच्या पावलानुसार पुढच्या महिन्यामध्ये कशी रिक्वायरमेंट राहणार आहे त्याच्यानुसार विविध प्रकारचे पॉवर परचेस अग्रीमेंट केले जायचे. ठीक आहे. उदाहरणार्थ जेव्हा थोडक्यात महाराष्ट्रात आपण उन्हाळा हे असतो, निदर्शनात आणून दिलं की नियोजनबद्ध कारभार केला तर भारनियमनाचा प्रश्न सुटू शकतो. संजय ठाकूर, आपल्याला पटकन 30 सेकंदाचा वेळ देतो, त्याच्यानंतर 1 पूर्ण मिनिट अरुण सावंतांना मिळेल. ठाकूरजी, आपण सांगा की ज्या पद्धतीनं राज्यात वीज वितरण, वीज निर्मिती या दोन्हीचं नियोजन राखलं जाणं अपेक्षित आहे, ते टाळून आत्ताच्या काळामध्ये सगळा दोष केंद्रावर ढकलला जातो आहे का? अरे पण कोणी सांगितलं? कशासाठी अरुण सावंतांना 1 मिनिट द्यायचं खोटं बोलायला? तुम्ही सांगताय आता प्रॉब्लेम आहे ते सांगताय, तुम्हाला कोण सांगताय? फडणवीस जेव्हा होते तेव्हा प्रॉब्लेम नव्हता सांगताय, कोण सांगताय? म्हणजे जे काय तुम्ही बोलणार त्याच्यामध्ये ते सांगणार की कोण सांगतोय तुम्हाला तसं, ज्याला काही ऐकायचंच नाहीये आणि फक्त आपली बाजू संजय बोलायची. ठाकुर जी, तेव्हा पण आप खोटं राजकीय विश्लेषक ते है, आप सांगतात की विश्लेषण जालना करो. म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही नागपूर तुम्ही म्हणजे महाराष्ट्र भारतीय नाही, जनता पार्टीचे परभणी प्रवक्ते म्हणजे नाही आहात. महाराष्ट्र नाही. मग तुम्ही महाराष्ट्र राजकीय जिल्ह्यामध्ये विश्लेषक काय म्हणून राहू तुमचं द्या. जी काही भूमिका आहे ती पण जनतेसमोर मांडा. असं सांगायचं त्यांना. जालन्यामध्ये त्रास आहे तो फक्त जालना महाराष्ट्र नाही, नागपूरमध्ये त्रास आहे फक्त नागपूर महाराष्ट्र नाही. मग कुठेही त्रास असू द्या पण महाराष्ट्र. जी संजयजी, आपलं बोलणं मध्ये मध्ये तुटतंय, आपला आवाज नीट पुरेसा आमच्यापर्यंत नीट सुस्पष्ट पोहोचत नाहीये. आपण जो मुद्दा मांडला त्याच्यावर एक उत्तर घेऊयात. सावंतसाहेब, पटकन आपण सांगावं, जालना म्हणजे महाराष्ट्र नाही, नागपूर म्हणजे महाराष्ट्र नाही, मग महाराष्ट्र आहे कुठे? पहा, मी या सर्व विश्लेषकांना आणि जनतेला सुद्धा सांगतोय की माणिकराव कदम यांनी जालन्याचं उदाहरण मला दिलं. याच्या अगोदर सुद्धा 2-3 वेळा मला डिबेटमध्ये ते भेटले सद्ग्रस्त. प्रत्येक वेळेस ते जालन्याचं उदाहरण देतात, म्हणून मी त्यांना जालना म्हणजे महाराष्ट्र नव्हे सांगितलं. पण मिलिंद कानडेंनी नागपूरचं उदाहरण दिलं. जर माणिक कदम यांनी मला राज्यातील इतरही काही शहरांची उदाहरणं दिली असती तर मी असं म्हटलं नसतं कधीच. ठीक आहे, आपल्याला मुंबई जवळच्या मुलुंडचंही उदाहरण मिळू शकतं, फार लांब नाहीये. मुलुंडमध्येही महावितरणची वीज पोहोचते अनेक घरांमध्ये. बरोबर. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. एक पटकन छोटीशी विश्रांती घेऊन आपण या चर्चेच्या पुढच्या भागात लवकरच परत येणार आहोत आणि त्या निमित्तानं राज्यात सुरू असलेलं कोळसा टंचाई किंवा वीज टंचाईचं संकट नक्की कुठल्या कारणानं याबाबतची अधिक चर्चा करणार आहोत. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेच भेटूया.